नमस्कार. जी-टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता एकमेव आशेचा किरण ठरत असलेल्या जिल्हा परिषद शाळेची दुर्दशा होत असल्याचं विदारक चित्र समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेचीही अशीच काहीशी परिस्थिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या या शाळेला असलेली संरक्षण भिंत गेल्या 1 वर्षापासून पडलेली आहे. त्यामुळे संरक्षण भिंत अभावी शाळेच्या मैदानात मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्याचं दृश्य येथे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळेकडे स्थानिक प्रशासनाचं अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे. अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळा ही घाटंजी रस्त्यावर आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. शाळेला संरक्षण भिंत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खेळाच्या मैदानाचा वापर करण्यास अडचणीचं ठरत आहे. अवघ्या काही दिवसात नवीन शालेय सत्राला सुरुवात होत आहे. त्यामुळे गेल्या 1 वर्षापासून संरक्षण भिंतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळेला या वर्षात संरक्षण भिंत मिळेल का असा प्रश्न आता नागरिकातून विचारला जात आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणाऱ्या जिल्हा परिषद शाळेला समस्येच्या विळख्यातून ग्रामपंचायतीचं स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन सोडवण्याची आग्रही मागणी नागरिकातून करण्यात आली आहे. सचिन कोयरे, जी-टीव्ही न्यूज मराठी, अकोला बाजार. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी-टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.